आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. स्वाभिमानीचा एकच नारा, शेतकऱ्यांचा सातबारा झाला पाहिजे कोरा. स्वाभिमानीकडून नव्या आंदोलनाची तयारी. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं तातडीनं करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाला नव्या वर्षदिनी निवेदन दिलंय. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. DAP खताच्या दरात पुन्हा 250 रुपयांची वाढ झाली. कीटनाशके, तणनाशकांच्या किमतीत वाढ झाली आहे. सरकार हमीभाव जाहीर करतं. हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी 5 वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट झालंय. एका बाजूला केंद्र सरकार कॉर्पोरेट कंपन्यांचे 10 लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही, ते कर्ज राईट ऑफ करतंय. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट होतं. मात्र तात्पुरत्या उपाययोजनांनी शेतकऱ्यांचं आणि शेती क्षेत्राचं भलं होणार नाही. भाजपानेही प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मतं दिली. त्यामुळे राज्यात रामराज्य आल्याचं महायुतीचे नेते सांगतात. सरकारनं दिलेला शब्द पाळावा म्हणून संघटनेनं 1 जानेवारीला सरकारनं दिलेल्या शब्दांची आठवण करून देण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिलंय. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, तालुका अध्यक्ष दत्तूकाका घारगे, खटाव महान संपर्क प्रमुख शरद शेठ खाडे, कोर कमिटी सदस्य रामदास शिंदे, तालुका संघटक संतोष तुपे, युवा कार्यकर्ते गोरख काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी राजू पिसार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांना सवाल आहे की साहेब, फक्त निवडणुका आल्या की शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, गोरगरिबांना मोठमोठ्या वल्गना देण्यापुरती तुमची सरकारी यंत्रणा मर्यादित राहणार आहे का खऱ्या अर्थाने या गावखेड्यातल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही अग्रणी भूमिका घेणार आहे, हे मात्र आम्हाला लवकर सांगावं. परंतु हा सातबारा तुम्ही कधी कोरा करणार आहे का पुन्हा 5 वर्ष या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे? हा एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला विचारायचं आहे. कांदा असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, ऊस असेल किंवा दूध असेल, या सगळ्या शेतमालाचे भाव आज रसातळाला गेलेले आहेत. आणि म्हणूनच जर शेतकरी जगायचा असेल, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल, तर तुम्हीच ज्या वल्गना 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला दिल्या होत्या की आम्ही सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आहे, त्या मुद्द्यावर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आता मागे हटणार नाही. आणि सरकारकडून हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून घेतल्याशिवाय सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचे हे मावळे स्वस्त बसणार नाही. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.